Hello students, welcome to online classes of 11th Science. महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित समाज श्री डॉक्टर प्रशांत दादा हिरे आर्ट साइंस एंड कॉमर्स कॉलेज नामपुर नासिक. I am math teacher देस्ते अरबी. 11th Science subject Mathematics chapter 3rd Trigonometric second. Let us study point first trigonometric function of sum and difference of angles. Second, trigonometric function of allied angles. Next, trigonometric function of multiple angles. Factorization formula, trigonometric function of angles of a triangle. In this chapter, point first, compound angle. Compound angles are sum or difference of given angles. An angle formed by the algebraic sum of two or more angles is called compound angle. दोन अँगलची ॲडिशन करून जो नवीन अँगल मिळतो आपल्याला त्या अँगलला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. इफ सपोज आय हॅव अँगल ए अँड अँगल बी, इफ हॅव फाइंड ए प्लस बी इज कॉल्ड कंपाऊंड अँगल्स. इवन ए मायनस बी इज ऑल्सो कंपाऊंड अँगल्स, दॅट इज ए प्लस मायनस बी. Theorem first, for any two angles A and B, prove that cos A minus B is equal to cos A cos B plus sin A sin B. Draw a unit standard circle. Standard unit circle, its equation x square plus y square equal to 1. Its center, origin and radius as a 1. And standard circle, its equation x square plus y square equal to r square. सेंटर असतो ओरिजिन अँड रेडियस आर. या ठिकाणी आपण कुठलं सर्कल घेतलंय? स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलेलं आहे. ड्रॉ अ युनिट स्टँडर्ड सर्कल. टेक अ पॉइंट्स P and Q on the circle so that OP makes an angle A with positive x-axis. OQ makes an angle B with positive x-axis. Therefore, measure of angle XOP is equal to A and measure of angle XOQ is equal to B. From figure, OP, OQ, radius of circle का है 1. Therefore, coordinates of P and coordinates of Q. या ठिकाणी आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये कन्सिडर स्टँडर्ड सर्कल. या ठिकाणी आपण टेक अ पॉइंट P. मेजर ऑफ एंगल XOP, मेजर ऑफ एंगल या ठिकाणी XOP इक्वल टू थीटा घेतले. देयरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ P घेतो आपण cos थीटा अँड sin थीटा. या ठिकाणी एंगल थीटा असल्यामुळे इथले पॉइंट काय घेतं? cos थीटा sin थीटा. म्हणजे इथे आपल्याला P चे जे कोऑर्डिनेट आहे या ठिकाणी एंगल A होता म्हणून P चे कोऑर्डिनेट काय येणार आहे? cos A sin A. Q चे या ठिकाणी अँगल B होता म्हणून Q चे कोऑर्डिनेट आपण cos B and sin B. इथे कोऑर्डिनेट्स ऑफ P लिहिते आपल्याला cos E sin E. Q चे कोऑर्डिनेट आपल्याला cos B sin B. Therefore distance PQ, आपल्याला डिस्टन्स PQ फाइंड करायचे. डिस्टन्स PQ फाइंड करताना युजिंग आपल्याला P चे कोऑर्डिनेट माहिती आहे, Q चे कोऑर्डिनेट माहिती आहे. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय? डिस्टन्स फॉर्म्युला रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पण डिस्टन्स PQ आपल्याला P चे कोऑर्डिनेट x1 y1 माहिती आहे, x2 y2 माहिती आहे Q चे. इथे डिस्टन्स फॉर्म्युला आपण रूट ऑफ x1 इक्वल टू cos A आणि x2 इक्वल टू काय? cos B. cos A मायनस cos B ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर sin A मायनस sin B ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला A मायनस B याचं एक्सपान्शन माहिती.
ए मायनस बी याच ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. इथे आपल्याला रूट ऑफ कॉस ए मायनस कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं काय येणार आहे कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टाइम्स कॉस ए कॉस बी माय प्लस कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टाइम्स साइन ए साइन बी साइन ए साइन बी प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू आपल्याला पुढे ब्रॅकेट मध्ये आपल्याला असं लिहिता येईल कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर बी आणि साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी. यांच्या दोघांमध्ये आपल्याला -2 कॉमन घेता येईल -2 कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आपल्याला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 माहिती आहे म्हणून साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए आपण काय लिहिणार 1 प्लस साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी देखील आपल्याला 1 लिहिता येईल -2 टाइम्स cos A cos B plus sin A sin B. 1 plus 1 2 minus 2 cos A cos B plus sin A sin B. Squaring both sides. Distance PQ square is equal to 2 minus 2 cos A cos B plus sin A sin B. आणि याला आपण नंबर 1 देऊन टाकू. Now consider OQ as a new x-axis. Draw a new y-axis perpendicular to it. Therefore, measure of angle QOP A minus B. Therefore, coordinates of P and coordinates of Q find करायचे. Measure of angle XOP या ठिकाणी अँगल थीटा घेतला होता म्हणून P चे कोऑर्डिनेट आपण घेताना cos थीटा and sin थीटा. म्हणजे ते coordinates of Q या ठिकाणी न्यू x-axis असल्यामुळे कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू काय असणार आहे 1 0. स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलं त्याची रेडियस काय असणार आहे 1 आणि द पॉइंट लाइज ऑन एक्स एक्सिस y कोऑर्डिनेट 0. कोऑर्डिनेट्स ऑफ p मग या ठिकाणी अँगल जो येतो a मायनस b म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ p काय असणार आहे cos a मायनस b and sin a मायनस b. म्हणजे p चे कोऑर्डिनेट असणार आहे cos a मायनस b sin A minus B. Therefore distance PQ फाइंड करायचे using distance फॉर्म्युला. मग तुम्हाला P चे कोऑर्डिनेट माहिती आहे Q चे कोऑर्डिनेट माहिती आहे. डिस्टन्स फॉर्म्युला आहे रूट ऑफ x1 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी x1 y1 x2 y2 using distance formula distance PQ is equal to root of cos A minus B minus 1 cos A minus B minus 1 bracket square plus y1 minus y2 bracket square sin A minus B minus 0 sin A minus B minus 0
ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पुन्हा आपल्याला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर. cos a मायनस b मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला इथे याला लिहिताना cos स्क्वेअर a मायनस b मायनस 2 टाइम्स cos a मायनस b इंटू 1 प्लस 1 चा स्क्वेअर प्लस sin a मायनस b मायनस 0. sin a मायनस b मायनस 0 काय होणार आहे? sin a मायनस b sin a मायनस b चा स्क्वेअर sin स्क्वेअर a मायनस b. या ठिकाणी cos स्क्वेअर a मायनस b sin स्क्वेअर a मायनस b एका वेळेला घेतोय. cos स्क्वेअर a मायनस b प्लस sin स्क्वेअर a मायनस b प्लस इथला 1 चा स्क्वेअर काय येणार आहे? 1 मायनस 2 टाइम्स cos a मायनस b. नंतर आपण 2 cos a मायनस b घेतलं. इथे पुन्हा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा 1 sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा आपण 1 लिहितो. म्हणून cos स्क्वेअर a मायनस b प्लस sin स्क्वेअर a मायनस b काय लिहिते? 1 प्लस 1 मायनस 2 टाइम्स cos a minus b. 1 plus 1 2 minus 2 cos a minus b. Squaring both sides. Distance PQ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथला रूट मध्ये 2 मायनस 2 cos a मायनस b आणि याला नंबर आपण सेकंड देऊ. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड फ्रॉम इक्वेशन first and second two minus 2 cos a cos b plus sin a sin b is equal to second equation होतं 2 minus 2 cos a minus इथे इकडचा लेफ्ट हँड साइडचा 2 राइट हँड साइडचा 2 कॅन्सल होते. काय शिल्लक राहते? मायनस 2 cos a cos b प्लस sin a sin b इज इक्वल टू राइट हँड साइडले मायनस 2 टाइम्स cos a मायनस पुन्हा इथे मायनस 2 कॅन्सल होते. काय शिल्लक राहते? cos a cos b प्लस sin a sin b is equal to cos a minus b. Therefore, cos a minus b is equal to आपल्याला लिहिता येईल cos a cos b plus sin a sin this is proof complete. cos a minus b cos a cos b plus sin a sin b. आपल्याला प्रूव्ह करायचं आता cos a plus b इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल cos a minus minus b. Using equation first a इक्वल रिप्लेसमेंट करायची a इक्वल टू a b इक्वल टू काय करायचं मायनस b cos a cos minus b प्लस sin a sin minus b. cos minus theta आहे प्लस cos theta आणि sin minus theta आहे मायनस sin theta. आणि 8 अँगलचे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे.
इथे आपल्याला कॉस ए कॉस मायनस बी लिहिता येईल आपल्याला कॉस बी प्लस साइन ए साइन मायनस बी लिहिता येईल आपल्याला मायनस साइन बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी हा मायनस पुढे घेतोय मायनस साइन ए साइन बी आपल्याला इथे कॉस ए मायनस बी चा दुसरा फॉर्म्युला सॉरी कॉस ए प्लस बी चा दुसरा फॉर्म्युला असा मिळतोय कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. नेक्स्ट फॉर्म्युला साइन ए मायनस बी साइन ए मायनस बी अपलोड करायचे आपल्याला कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा माहिती आहे म्हणून साइन थिटा लिहिताना आपल्याला कॉस 90 मायनस थिटा लिहिता येतो तर साइन ए मायनस बी लिहिताना आपल्याला कॉस 90 मायनस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस 90 मायनस ए मायनस मायनस प्लस बी या ठिकाणी मी इथे 90 मायनस ए ला ब्रॅकेट देतोय इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला कॉस ए प्लस बी चा युजिंग कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला इथे इक्वेशन नंबर सेकंड आहे इथे फक्त रिप्लेसमेंट करायची ए च्या जागेवर आपल्याला 90 मायनस ए टाकायचे आणि बी च्या जागेवर बी टाकायचे कॉस 90 मायनस ए कॉस बी मायनस साइन 90 मायनस ए साइन कॉस 90 मायनस थीटा साइन थीटा लिहितो आपण कॉस 90 मायनस ए काय लिहिलं साइन ए कॉस बी मायनस साइन 90 मायनस थीटा हा बरोबर आहे कॉस थीटा साइन 90 मायनस ए काय लिहिता येईल कॉस ए साइन बी फॉर्म्युला साइन ए मायनस बी चा लक्षात ठेवायचं आहे साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन. नेक्स्ट फॉर्म्युला साइन ए प्लस बी साइन ए प्लस बी ला आपल्याला साइन ए मायनस मायनस बी कुठला फॉर्म्युला वापरायचे युजिंग साइन ए मायनस बी इक्वेशन थर्ड साइन ए मायनस बी इथे फक्त रिप्लेसमेंट काय करा तुम्ही ए इक्वल टू ए टाकायचं आणि बी इक्वल टू काय करायचे मायनस बी इक्वेशन थर्ड मध्ये इथे हा फॉर्म्युला आपल्याला असं तयार करता येईल साइन ए कॉस बी इक्वल टू काय टाकतोय मायनस बी मायनस कॉस ए बी इक्वल टू पुन्हा इथे मायनस बी टाकायची साइन मायनस कॉस मायनस थीटा आहे प्लस कॉस थीटा आणि साइन मायनस थीटा आहे मायनस साइन थीटा निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले इथे साइन ए कॉस मायनस बी काय लिहिणार मग कॉस बी मायनस कॉस ए साइन मायनस थीटा मायनस साइन थीटा साइन मायनस बी काय लिहिणार मग मायनस साइन बी साइन ए कॉस बी हा मायनस पुढे येईल मायनस मायनस काय होते प्लस होते कॉस ए साइन बी साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करता येतो नंबर 4 देतो.